आजपासून मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीचे ऑनलाईन प्रवेश सुरू। प्रवेशासाठी यंदा 3 नियमित फेऱ्या आणि 2 विशेष फेऱ्या। 10वी आणि 12वीच्या परीक्षांमधून श्रेणी विषय हद्दपार। परीक्षेतील सर्वच विषयांचं गुणांकन पद्धतीने मूल्यमापन होणार। 3री ते 12वीची सर्व पाठ्यपुस्तकं बदलणार। नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार। नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागवल्या सूचना। विरार वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 वरती तुळई बदलण्याचं काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरती विरार ते वैतरणा दरम्यान आज ब्लॉक। घाटकोपर, भांडूप, मुलुंड आणि दादर परिसरात आज पाणी पुरवठा बंद। पाणी पुरवठा सुरळीत झाल्यावरती पुढचे 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या राज्यभरातील तब्बल 20,000 एजंटला महारेराचा दणका। या एजंटची नोंदणी स्थगित केलेली असून व्यवहार करण्यास बंदी। घोडबंदर घाट रस्ता पुढचे 2 आठवडे बंद असेल। अवजड वाहनांना 6 जूनपर्यंत बंदी। ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केलं जाईल। अटल सेतूवरनं 1.5 महिन्यात ई-शिवनेरीनं 2383 प्रवाशांनी प्रवास केला। यातून एसटी महामंडळाला तब्बल 12,75,000चं उत्पन्न प्राप्त झालंय। वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ। उन्हामुळे भाजीपाला शेतातच करपू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल। जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नाशिकच्या गिरणा धरणातनं 4थं आवर्तन सोडलं। 2000 क्युसेक वेगानं हे पाणी गिरणा नदीपात्रातनं वाहत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। राज्यामध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिण्याच्या पाण्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतनं सूट देण्याची दाट शक्यता। या संदर्भात येत्या 2 दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार। डोंबिवलीतल्या बॉयलर स्फोट प्रकरणी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनी मालकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल बॉयलर स्फोटामुळे लागलेली आग सध्या पूर्णतः विझलेली आहे। बेपत्ता कामगारांचा शोध एनडीआरएफकडनं घेतला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं डोंबिवली दुर्घटनास्थळाची पाहणी। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। डोंबिवलीमध्ये अधिक धोकादायक कंपन्यांना तात्काळ बंद केलं जाईल। डोंबिवली एमआयडीसीतील घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीमध्ये स्थलांतर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतनं 5 लाख रुपयांची मदत। सोबतच रुग्णालयातल्या जखमींचा सर्व खर्च शासन करणार। स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये बॉयलरसाठी कोणती परवानगी घेण्यात आलेली नव्हती। डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा। डोंबिवली दुर्घटनेसंदर्भातलं ऑपरेशन आज पूर्ण होणार आहे। रात्री अंधारामुळे सर्च ऑपरेशन राबवता आलं नाही। अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरींची माहिती। एम्स हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांची खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि राजू पाटील यांनी भेट घेतली। रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यानं कर्मचाऱ्यांकडून रक्तदान। स्फोट झालेल्या कंपनीमध्ये मेथाइल इथिल केटोन, ॲल्युमिनियम आयसोप्रोपोक्साइड, ऑर्गॅनिक पेरोक्साइड हे बनवलं जात होतं आणि या सगळ्याचा वापर प्लास्टिक तयार करण्यासाठी केला जातो। डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद। जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट। सुरक्षेसंदर्भात सरकार गंभीर नाही। याआधी सुद्धा अशाच पद्धतीच्या घटना घडलेल्या होत्या। डोंबिवली स्फोट प्रकरणावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा ठेवलेला होता आणि त्याचं योग्य पद्धतीने निरीक्षण होत नव्हतं। अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉक्टर शेवडेंचा आरोप। औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे अपघात काळजीचं कारण। निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, दिरंगाई आणि चालढकल या कारणांमुळे लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नये। डोंबिवली स्फोटानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। असे अपघात वारंवार घडतात। औद्योगिक धोरणाबाबत सरकारचं दुर्लक्ष। डोंबिवली प्रकरणी अंबादास दानवेंचा आरोप।
गेल्या काही वर्षात नागरी वस्ती MIDC पर्यंत विस्तारली। MIDC प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यामुळे बफर झोनमध्ये सुद्धा वस्ती आली आहे। कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे चेअरमन देवेन सोनींची प्रतिक्रिया। डोंबिवलीत झालेल्या स्फोटात अनेक घरांचं नुकसान, आता नुकसान भरपाई कोण देणार, नागरिकांचा सवाल। डोंबिवली स्फोट प्रकरणी रुग्णालयामध्ये 26 जण दाखल, वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या 20 जणांना आज डिस्चार्ज मिळेल। एम्स रुग्णालयातील डॉक्टर विशाल लापसिया यांची माहिती। डोंबिवली MIDCतल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, बऱ्याचशा घरांचं नुकसान। डोंबिवलीत झालेल्या स्फोटामुळे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत इमारतींच्या काचा फुटल्या, तसंच घरांचे पत्रे आणि वाहनांचंही नुकसान। डोंबिवलीच्या कंपनीत स्फोट झाल्यानंतर शेजारीच असलेल्या साईबाबा मंदिरातल्याही काचा फुटल्या, तर POP उखडले। NDRF पथकाकडनं मंदिराची पाहणी। डोंबिवली स्फोटामुळे परिसरातल्या एका हॉटेलचं छत कोसळलं। लोक दुपारी जेवत असतानाच अचानक हे छत कोसळून 25 ते 30 जणांना गंभीर दुखापत। आपला नातू अल्पवयीन असल्याचा आजोबा सुरेंद्र अगरवाल यांचा दावा, नातवावरती खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, सुरेंद्र अगरवाल यांची मागणी। पुण्याच्या कल्याणनगर अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची चौकशी होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। पुणे अपघात प्रकरणी आज अल्पवयीन आरोपीच्या 2 मित्रांची चौकशी। अपघात घडला तेव्हा हे दोनही मित्र त्या गाडीमध्येच होते, त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांची सुद्धा पोलीस चौकशी करतील। मंत्री छगन भुजबळांची नियत चांगली नाही, मनोज जरांगेंचा भुजबळांवरती हल्लाबोल। OBC आरक्षणाला धक्का लागत नाहीये, मात्र त्यांचा मराठा आरक्षणाला जास्त विरोध, जरांगेंची प्रतिक्रिया। तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो तरी राज्यातल्या मराठ्यांना बोलावून मोर्चे काढणार, पण आरक्षण प्रश्नी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा बैठक, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय केली जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासंदर्भात बोलावलेली बैठक केवळ टाइमपास, बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका। घाटकोपरमधील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यावरती हल्ला केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आक्रमक, पीडित कुटुंबाची भेट घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना विचारला जाब। मुंबई महानगरपालिकेकडनं 75% नालेसफाईचं काम झाल्याचा दावा धादांत खोटा, सत्ताधारी आणि महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये सेटिंग आहे, निव्वळ हात की सफाई, वर्षा गायकवाडांचा आरोप। लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या अभिनंदनाचे बॅनर्स, जामखेड तालुक्यातल्या लोणी फाटा इथे अन्सार पठाण या कार्यकर्त्याने बॅनर लावले। रमेश तेंडुलकरांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त नितीन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, शरद पवारांची कार्यक्रमाला हजेरी। पुण्यातल्या NDAमध्ये आज 146वा दीक्षांत समारोह सोहळा, खडकवासलातील खेत्रपाल मैदानात परेडचं आयोजन। शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात 2000 पानांचं आरोपपत्र दाखल। सोलापूरमध्ये पुन्हा एकदा अत्यंत दुर्मिळ माळढोक पक्षी दिसल्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून आनंद व्यक्त, यावर्षी माळढोक सोबतच कुदळ्या पक्षीही दिसला, तर नीलगाईंच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती। प्रवरा नदीमध्ये एक युवक आणि बचावासाठी गेलेल्या SDRF जवानांचा बुडून मृत्यू, अकोले गावातल्या सुगाव इथे स्थानिकांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवला, नदीतला पाण्याचा प्रवाह अद्याप कमी का नाही, संतप्त ग्रामस्थांचा सवाल। अकोले बोट दुर्घटनेप्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा। सांगलीमध्ये गर्भपाताच्या 4.5 लाखांच्या गोळ्या जप्त, कोल्हापूरच्या करवीर पोलिसांची कारवाई, सुनील मळगेला पोलिसांकडून अटक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।